काट्यावरून जाता मागे न पाय घेऊ हसऱ्या गळ्या फुलांची स्वप्ने विणून घेऊ काट्यावरून जाता मागे न पाय घेऊ हसऱ्या गळ्या फुलांची स्वप्ने विणून घेऊ साड माळ आम्ही फुलवीत चाललो फुलवीत चाललो आम्ही प्रकाश दिले रुजवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो रुळवीत चाललो आम्ही प्रकाश दिले आमुची सुखे निराळी विश्वात बिंबलेली दुःखात निर्मितीची स्फूर्ती उभारलेली आमुची सुखे निराळी विश्वात बिंबलेली दुःखात निर्मितीची स्फूर्ती उभारलेली आमुचे भविष्य आम्ही घडवीत चाललो घडवीत चाललो आम्ही प्रकाश दिले रुजवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो रुळवीत चाललो आम्ही प्रकाश दिले आले अपयश आले पाया नव्या यशाचा इतिहास साक्ष आहे आमच्या पराक्रमाचा आले अपयश आले पाया नव्या यशाचा इतिहास साक्ष आहे आमच्या पराक्रमाचा साध सज्जनांचे सजवीत चाललो सजवीत चाललो आम्ही प्रकाश दिले रुजवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो रुळवीत चाललो आम्ही प्रकाश दिले बदलात वेशीचे सर्वस्व ही स्वतःचे ते शिल्पकार सारे येत्या नव्या युगाचे बदलात वेशीचे सर्वस्व ही स्वतःचे ते शिल्पकार सारे येत्या नव्या युगाचे ज्याची स्मृती मनाशी जगवीत चाललो जगवीत चाललो आम्ही प्रकाश दिले रुजवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो रुळवीत चाललो आम्ही प्रकाश
आवाज बुलंद केला. धन्यवाद. अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोलकर, करून तुम्हा डॉक्टर दाभोलकर, डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ. तुम्ही विचार मांडले जनमानसात रुजविले, तुम्ही विचार मांडले जनमानसात रुजविले, विवेकाने विज्ञानाचे, विवेकाने विज्ञानाचे दिले आम्हाला बळ, दिले आम्हाला बळ. डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ. श्रद्धेच्या दुनियेमध्ये बोधूची जमली गर्दी, श्रद्धेच्या दुनियेमध्ये बोधूची जमली गर्दी, बोधबुवांना तुम्ही नमवले, बोधबुवांना तुम्ही नमवले. त्यांनी काढला पळ, त्यांनी काढला पळ. डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ. गावोगावी शहरामध्ये कधी शाळा कॉलेजमध्ये, गावोगावी शहरामध्ये कधी शाळा कॉलेजमध्ये, विवेक जागर करून मनाची, विवेक जागर करून मनाची, विवेक जागर करून मनाची हटविली मरगळ, हटविली मरगळ. डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ. अंधश्रद्धांचे चालन झालं सरकारी कानून, अंधश्रद्धांचे चालन झालं सरकारी कानून. लढाऊ मारून तुम्ही मिळवले, लढाऊ मारून तुम्ही मिळवले. कायद्याचे पाठबळ, कायद्याचे पाठबळ. डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ. गडसमतेचा लढविला तुम्ही रणांगणी जिंकला, गडसमतेचा लढविला तुम्ही रणांगणी जिंकला. हतबल होऊन दांभिकानी, हतबल होऊन दांभिकानी कशी साधली वेळ, कशी साधली वेळ. डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ. तुम्ही बलिदान जे
निवृत्त न्यायमूर्ती माननीय अभय ओक सर यांचं स्वागत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची नुकतीच प्रकाशित झालेली ग्रंथमालेतील 5 पुस्तके आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या 25 पुस्तिका देऊन आणिच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नंदिनी जाधव या त्यांचं स्वागत करतील. आजच्या कार्यक्रमाचे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले साहेब यांचं स्वागत आणिचे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर अरुण बुरांडे सर हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती ग्रंथमाला आणि डॉक्टरांच्या पुस्तिका देऊन गोखले साहेबांचं स्वागत डॉक्टर अरुण बुरांडे सर हे करतील. त्यानंतर एक विशेष स्वागत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा खून खटला गेली 11 वर्ष कोणतंही मानधन न घेता लढवणारे ॲडव्होकेट अभय नेवगी सर यांचं स्वागत न्यायमूर्ती अभय ओक सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ॲडव्होकेट अभय नेवगी यांनी अगदी चिकाटीनं डॉक्टर दाभोळकरांना खून खटला लढवला. त्याच्यामध्ये 2 लोकांना सजाही झालेली आहे. त्यानिमित्त त्यांचा विशेष सत्कार अभय ओक सर यांनी केलेला आहे. यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले सर यांचा सन्मान पुस्तके देऊन पुणे आणिचे कार्यकर्ते वेल्लाळ सर हे करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी गणेश चिंचोले सरांचा सत्कार करावा. सर्वांचे आभार. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आदरणीय अभय ओक सर, हेमंत गोखले सर, ॲडव्होकेट अभय नेवगी, गणेश चिंचोले, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या विचारावरती प्रेम करणारे तुम्ही सगळेजण, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि मित्रमैत्रिणींनो, येत्या 20 ऑगस्टला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला त्या घटनेला 12 वर्ष पूर्ण होतील. एक तग उलटेल त्या घटनेला. अजूनही देखील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळेजण त्यांचे विचार ऐकायला येतात. हेच मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून डॉक्टरांच्या शरीरावरती झाडलेल्या गोळ्यांना दिलेलं उत्तर आहे. आज असा कालखंड आहे की आत्ता बघितलेलं रील 2 मिनिटांनी शिळं होतं आणि आजची बातमी ही उद्या लोक विसरून जातात. अशा कालखंडामध्ये 12 वर्षानंतर देखील डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे विचार हे जर लोकांना रिलेव्हंट वाटत असतील तर मला वाटतं ती खूप महत्त्वाची बाब आहे. आणि मी असा विचार करत होतो की हे कशामुळं घडत असेल. तो विचार करत असताना मला 2 नुकत्याच घडलेल्या घटना लक्षात आल्या आणि त्या तुमच्याशी मुद्दामून शेअर कराव्या असं मला वाटलं. अभय ओक सरांना ज्या वेळेला या कार्यक्रमाला बोलवायचं असं आमचं ठरलं त्यावेळेला त्यांच्याशी ओळख तर कुणाचीच नव्हती आमची. त्यांचा फोन नंबर मिळवून मी त्यांना एक मेसेज केला की सर असं या कार्यक्रमाला बोलवण्यासाठी मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर त्यांनी मला तातडीनं वेळ दिली आणि पहिल्या वाक्यामध्येच ते म्हटले की मी डॉक्टरांची सगळी पुस्तकं वाचलेली आहेत आणि माझ्या विचार करण्याच्या पद्धतीवरती त्याचा प्रभाव आहे. तर ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायमूर्ती जो आजकालच्या कालखंडामध्ये न्यायमूर्तींकडे आदराने बघण्याची परिस्थिती राहिलेली नाही असं लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ज्याच्याविषयी महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये ज्यांच्या कर्तव्यबुद्धीविषयी आणि न्यायप्रियतेविषयी अतिशय आत्मीयता आहे ते ओक सर जर असं म्हणत असतील तर मला वाटतं की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा विचार का महत्त्वाचा आहे त्याचं एक टोक मला वाटतं ते अधोरेखित करतात.
दुसरा अनुभव गेल्या महिन्यातला आहे. सांगलीमध्ये तारा मावळकर ज्या अनिसच्या अनेक वर्षांच्या हितचिंतक आहेत, या वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, त्यांना भेटायला मी आणि राहुल गेलो होतो आणि त्यांच्या घराच्या खालच्या रिक्षा स्टॉपच्या इथे त्यांना भेटून आल्यानंतर आम्ही उभे होतो. तर तिथे 25ला तरुण रिक्षा चालवणारा मुलगा रिक्षा स्टँडला ते उभा होता. तो आम्हाला बघून आला आमच्याकडे आणि आम्हाला म्हटलं, तुम्ही अनिसचे कार्यकर्ते आहे ना? मग आमचं त्याच्याशी बोलणं झालं. आम्हाला तसा काही तो थेट ओळखत नव्हता. त्याच्यानंतर तो आम्हाला असं म्हटला की नरेंद्र दाभोळकर खूप चांगलं काम करत होते. मी ज्या समाजातून येतो त्या समाजासाठी ते अतिशय महत्त्वाचं आहे. पण आपल्या समाजाची पद्धतच अशी आहे की ज्या कालखंडात असं काम करणारे लोक असतात त्या कालखंडात त्यांना मान्यता कधीच मिळत नाही. त्यामुळं तुम्ही करताय ते चांगलं काम आहे आणि ते सातत्याने चालू ठेवा. तर म्हणजे एका बाजूला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ज्यांच्याकडे देश आशेने बघतो आणि दुसऱ्या बाजूला सांगलीमधल्या एका रिक्षा स्टॉपवरती रिक्षा चालवणारा रिक्षावाला, अशा दोघांनाही 12 वर्षानंतर जर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे विचार महत्त्वाचे वाटत असतील तर मला वाटतं की त्या विचारांमध्ये काहीतरी असं होतं की जे आजच्या कालखंडाला महत्त्वाचं आहे आणि म्हणून ते आपल्या सगळ्यांना तितकेच महत्त्वाचे वाटतात का, असा एक प्रश्न त्या निमित्ताने माझ्या मनात आला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर जो विचार मांडत होते तो ते हयात असताना तर महत्त्वाचा होताच, पण त्यांच्या मृत्यूनंतर तो कदाचित अधिक जास्त महत्त्वाचा होताना दिसतोय. आणि आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडताना बघतोय आपण, त्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे किती घटना सांगाव्यात की वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय राज्यघटना ही का आजच्या कालखंडामध्ये महत्त्वाची आहे, तर त्याची यादी न संपणारी आहे. आणि काही वेळेला ती हास्यास्पद व्हाव्यात त्या घटना, अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे काल आपण व्हॉट्सअपवर बघितलं असेल, 15 ऑगस्टला एक व्हिडिओ व्हायरल होत होता ज्याच्यामध्ये एका राष्ट्रीय पक्षाच्या युवा मोर्चाची पदाधिकारी नॅशनल चॅनलवरती असं म्हणत होती लल्लन टॉपच्या की छातीटोकपणे म्हणत होती की भारताला मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे ते 99 वर्षाच्या लीजवरती मिळालेलं स्वातंत्र्य आहे आणि हे खरं स्वातंत्र्य नाही आहे. आणि ती इतकी त्याच्याविषयी खात्री तिला होती की ती म्हणत होती की मी तुम्हाला याची प्रूफ आणून दाखवतो. तर हे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला 2 दिवसापूर्वी आपल्या इथल्या एका पक्षाचे प्रवक्ते TV चॅनलवरती असं म्हणत होते की जर्सी गाई या उंदीर आणि गाढवांच्या संकरामधून निर्माण झालेली प्रजा आहे. आणि त्या बाबतीत देखील ते तितकेच शुअर होते आणि त्याच्यासाठी ते राहुरी कृषी विद्यापीठात जाऊन आलेलो आणि त्यांनी केलेल्या संशोधनावरून मी हे सांगतोय, इतक्या खंबीरपणाने ते म्हणत होते. आता याचा प्रतिवाद तरी म्हणजे भूत आहे असं सिद्ध करा असं जर कोणी सांगितलं तर त्याच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी करू शकतो, पण भूत नाही हे कसं सिद्ध करा. त्यामुळे एका मर्यादेपलीकडे वादविवादाच्या पातळीवरती उतरून चर्चा करता येणार नाही, इतक्या ॲब्सर्ड पातळीवरती वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या समाजामध्ये घेऊन गेलेला आहे लोकांनी. आणि प्रत्येक बाबतीमध्ये इतकं विरोधाभासी बोलायचं की समोरच्या माणसाचा विचार करण्याची मती कुंठित होऊन जावी, असा हा कालखंड आहे. त्या कालखंडामध्ये जर मला वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलन, राज्यघटना भारताची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्याविषयी जर आपण बोलत असू तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर अशी एक अटकळ बांधली गेली होती की यानंतर या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचं काय होईल. मला मुद्दामून आज 12 वर्षानंतर आपल्या सगळ्यांशी बोलताना प्रास्ताविकात हे अधोरेखित करायचं आहे की डॉक्टरांच्या हयातीमध्ये जे विचार महाराष्ट्रापुरते मर्यादित होते आज ते देशभरामध्ये पसरलेले आहेत. डॉक्टरांची जी 15 पुस्तकं मराठीमध्ये उपलब्ध होती त्या सगळ्यांची हिंदीमध्ये भाषांतरं झालेली आहे. रवीश कुमारला ज्याला काही लाख लोक बघतात, गेल्या महिन्याभरात 3 वेळेला त्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हिंदी पुस्तकातले उतारे त्याच्या शोवरती वाचून दाखवले. तर त्या विचारांचं महत्त्व हे समाजाला उशिरा का असेना लक्षात येते, ही महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये 1000ची पुस्तकाची आवृत्ती संपली तर लेखक आनंदी होता. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे विचार घरोघरी ही त्यांची 25 पुस्तकांची पुस्तकमाला काढली आणि मी मुद्दामून अभिमानाने सांगू इच्छितो की त्याची 1 लाख पुस्तकं महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी विकलेली आहे. आज
ज्या वेळेला आपण इथं बोलतोय त्याच वेळेला महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकाला गडचिरोलीमध्ये जवळजवळ 150 कार्यकर्त्यांचं अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचं प्रशिक्षण शिबिर चालू आहे. डॉक्टर हयात असताना देखील विदर्भामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला जेवढा प्रतिसाद मिळाला नव्हता तेवढा प्रतिसाद आज मिळताना दिसतोय. ही काही वानगी दाखलची उदाहरणं आहेत. जो जादूटोणा विरोधी कायदा डॉक्टरांच्या बलिदानानंतर पारित झाला, ज्या लोकांनी त्याला विरोध केला होता, ज्या पक्षांनी त्याला विरोध केला, त्याच पक्षांनी गुजरातमध्ये हा जादूटोणा विरोधी कायदा मागच्या वर्षी लागू केलेला आहे. आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय पातळीवरती आता हा जादूटोणा विरोधी कायदा लागू करण्यासाठी कुणाचाच विरोध असण्याचं काही कारण नाही. पण तरी देखील आपल्याकडची अडचण अशी आहे की अशा गोष्टी आपल्या समाजामध्ये कितीही स्पष्ट असल्या तरी देखील त्या घडताना अडचणी येतात. असं सगळं जरी असलं तरी आनिसाचे कार्यकर्ते खंबीरपणाने आपलं काम करतायत. गेल्या वर्षी आंतरजातीय आंतरधर्मीयांना सपोर्ट करणारं महाराष्ट्रातलं नाही देशातलं पहिलं सेफ हाऊस आनिसाच्या पुढाकारांनी चालू झालं. मागच्या आठवड्यात आपण आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह करणारे आणि एकल महिलांना विवाह करणाऱ्यांसाठी विवाह सूचक मंडळ, वधूवर सूचक मंडळ चालू केलं. आणि त्याला महाराष्ट्रातनं आम्हाला वाटत होतं 5, 10, 15, 20 तरी लोकांचा प्रतिसाद येईल का. महाराष्ट्रातनं हजारो लोकांच्या इन्क्वायरी देण्यासाठी आमच्याकडे आल्या की मॅन्युअली जे करायचं आहे असं आम्ही ठरवलं ते करणं शक्य नाही. म्हणून आम्हाला एक वेबसाईट त्याची तयार करायला लागली आणि त्याचं 20 तारखेला आपण प्रकाशन करणार आहे. त्यामुळे जरी एका बाजूला अतिशय अडचणीचा कालखंड असला तरी दुसऱ्या बाजूला निर्धाराने काम करणारी लोक आहेत. आणि हे कशामुळं घडत असेल याचा परत जर विचार केला तर डॉक्टरांनीच त्याच्याविषयी एक लेख लिहून ठेवलेला आहे. हे सारं येतं कुठून की जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये सत्य आणि असत्याचा झगडा चालू आहे, विज्ञान आणि अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्यामधला झगडा चालू आहे, तोपर्यंत मला वाटतं की विज्ञानाच्या बाजूनी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाजूनी खंबीरपणे उभं राहण्याची कुमकुमी ही माणसाच्या मनामध्ये असणार आहे. आणि त्या कुमकुमीला एक व्यासपीठ देण्याचं, विचारमंच देण्याचं आणि संघटित करण्याचं काम डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी केलं होतं. त्यामुळं येत्या कालखंडामध्ये ते आणखीन वाढत जाईल याच्याविषयी माझ्या मनामध्ये जराही शंका नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 साली झाला. आणि त्यांनी स्थापलेलं स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आलेला औरंगजेब त्यानंतर 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये होता आणि 1707 साली शेवटी त्याला स्वराज्याला काही इजा करता आली नाही आणि याच महाराष्ट्रामध्ये तो गाडला गेला. मला वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आणि विवेकवादी कार्यकर्त्यांनी गेल्या 12 वर्षामध्ये दाखवलेला जो निर्धार आहे तो त्या 27 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी दाखवलेल्या जातकुळीचा आहे. आणि त्याच निर्धाराने हा विचार जरी आपला नेता पडला असला तरी तितक्याच निर्धाराने हा विचार महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत. माझी आई एक उदाहरण देते की भांडभर जर दही लावायचं असेल तर त्यासाठी चमचाभर विरजण देखील पुरेसं असतं. तर मला वाटतं की आज इथं जमलेली ही सगळी लोकं ही त्या स्वरूपाचं समाजाला विवेकी विचाराचं जर दही लावायचं असेल समाजामध्ये तर त्यासाठीचं हे विरजण आहे. आणि जोपर्यंत ते विरजण स्वतःचं सत्व जपत आहे तोपर्यंत मला वाटतं या समाजामध्ये या विवेकी विचाराचं दही लावण्याचं आपलं स्वप्न हे जिवंत आहे. तुम्ही सगळेजण या कालखंडामध्ये निर्धाराने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठीशी उभं राहिला त्याच्याविषयी मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या कालखंडामध्ये अतिशय ज्वलंत असलेला जो विषय भारताची राज्यघटना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन त्याच्यावरती बोलण्यासाठी आज आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचे 2 न्यायमूर्ती हे एकाच मंचावरती भेटणार आहेत. आणि ज्या परिस्थितीमध्ये बहुतांश सगळे न्यायमूर्ती हे गारद्यांच्या गर्दीमध्ये सामील होताना दिसत आहेत त्याच्यामध्ये असे 2 वेगळे असलेले न्यायमूर्ती आपल्याला या विचारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि त्यासाठी आवश्यक असलेली किंमत चुकवण्याची तयारी असलेले या कार्यक्रमाच्या निमित्तानं ऐकायला मिळत आहेत. तुम्ही सगळे ते ऐकायला आला त्याच्याविषयी आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. मनापासून आभार डॉक्टर हमीद ओक सर यांचा परिचय आणि कार्यकर्ते फारुख गवंडी हे करून देतील.
नमस्कार. माननीय अभय ओक सर, बस नाम ही काफी आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. मी आपणास सांगू इच्छितो की आपली मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, आंधळा मागतो एक डोळा. आता देवाच्या ऐवजी आपण या ठिकाणी डॉक्टर म्हणूया. तर आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनावर दृष्टी देणारे 2 डोळे आपल्याला या ठिकाणी एकत्र मिळणं हा आपल्या दृष्टीनं खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण आहे. मित्रो, भारतीय लोकशाहीचे आपल्याला माहीत आहे 4 स्तंभ आहेत आणि त्याच्यामध्ये ज्युडिशरी हे खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी स्तंभ आहे. गर्द्यात गार्दींच्या रामशास्त्री स्वामीला आता मड्याला मेल्याशिवाय पर्याय नाही हे जर अमितनं सांगितलं, त्या पद्धतीनं ज्यांच्याकडं ज्युडिशरीच्या दृष्टीनं बघावं असं जे आपले अभय ओक सर आहे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानले नाही बहुमता या तुकोबाच्या बाण्यानं त्या ठिकाणी ते काम करतायत. आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे की न्यायाधीशांनी कठोर असले पाहिजे, संविधानाने घालून दिलेल्या तत्वांचे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर त्यांचा न्यायदानामध्ये जो दरारा होता, शिस्तबद्धता होती, प्रामाणिकपणा होता, भाषेवर प्रभुत्व असणारा असा हा जलद न्याय देणारा न्यायाधीश म्हणून त्यांची प्रसिद्ध होती. सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप त्यांनी कधीही मान्य केलेला नाही. त्या बाबतीचा ध्वनी प्रदूषणाचा जो एक निर्णय आहे, त्या निर्णयाबद्दलची चर्चा आपण जर बघितली तर जो त्रास होणार आहे ध्वनी प्रदूषणाचा, लहान मुलापासून म्हाताऱ्या आजारी माणसापर्यंतचा, तर त्यांनी जो निर्णय ध्वनी प्रदूषणाच्या बद्दलचा दिलेला आहे तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जाऊन दिलेला आहे. अनेक निकाल त्यांनी त्या ठिकाणी पर्यावरणाच्या संबंधीचे त्यांच्या आधी दिशादर्शक आहेत. साधा इंस्टाग्रामवर टाकलेली जी पोस्ट आहे, इब्रान प्रतापगडी नावाची पोस्ट आहे, पण त्यांनी जी टाकलेली पोस्ट आहे त्याच्या विरुद्धचा त्यांचा निकाल असू दे, किंवा उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजर जे गरीब मुस्लिम समाजावर चालवले जाणारे बुलडोजर आहेत त्याच्या विरुद्ध, यंत्रणेच्या विरोधात जाऊन त्यांनी जो निकाल दिलेला आहे, हा निकाल म्हणजे त्यांची सर्वोच्च बांधिलकी, सर्वोच्च न्यायाच्या दृष्टीने त्यांची सिद्ध होणारे आहे. असा हा परंपरेला छेद देणारा हा न्यायाधीश आपल्याला माहीत असेलच, कदाचित शेवटचा जो दिवस आहे त्यांचा निवृत्तीचा जो शेवटचा दिवस होता त्याचे अनेक प्रसंग या ठिकाणी आहेत. त्याच्यामधला एक प्रसंग असा आहे की शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी ते आले, शेवटच्या दिवशी काम करू नये साधारण असा एक परंपरा आहे, परंतु ते परंपरेला छेद देणारे असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ते आले, त्यांनी पूर्ण दिवस काम केलं निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी आणि त्यांनी 11 निकाल त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्याही ही कामाप्रतीची बांधिलकी त्यांची, ही कामाप्रतीची सर्वोत्तम निष्ठा त्याच्याही पुढे जाऊन किती आहे, तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी त्यांचा रिटायरमेंट होता आणि गुरुवारी त्यांची आईचा मृत्यू झालेला होता. म्हणजे एका दिवसामध्ये आईच्या मृत्यूच्या वेदनेला बाजूला सारून त्या ठिकाणी ते न्यायाप्रती निष्ठा व्यक्त करण्यासाठी, संविधानाच्या प्रती आपली बांधिलकी सिद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी ते आले. त्यांनी काम केलं आणि 11 निकाल जे त्यांच्या काळातले होते ते त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. असा हा जो एक तत्वनिष्ठ, कोणत्याही अशा परंपरेमध्ये त्यांनी चुकीच्या परंपरेला धक्का दिला. त्याचबरोबर वडिलांच्या देखील मृत्यूनंतर त्यांनी फक्त 1 दिवसाची रजा घेतलेली आहे. खरं तर त्यांचा जन्म 1960 साली आणि शिक्षण BSc LLM झालेलं आहे. 63 साली ठाण्याच्या न्यायालयामध्ये त्यांनी वकिलीची सुरुवात केल्यानंतर ऑगस्ट 21 ते मे 2025 पर्यंतचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिलेले आहेत. परंतु याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वसीम बरेलवीचा एक शेर आहे, जहाँ रहेगा वही रोशनी लुटाएगा. म्हणजे काही व्यक्तीबद्दल असं म्हणतात जे ज्या ठिकाणी आहेत, जहाँ रहेगा वहाँ रोशनी लुटाएगा, किसी चिराग का अपना मकाम थोडी आहे. अशा पद्धतीने हे जे चिराग आहेत या चिरागामुळे न्यायदानाची यंत्रणा अजूनही रोशन आहे. धन्यवाद. मी सरांना, अभय ओक सरांना विनंती करतो
की भारतीय संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्याबद्दल दृष्टी देणारं आपलं या ठिकाणी व्याख्यान आपण मांडणी करावी, मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. माननीय न्यायमूर्ती श्री हेमंतजी गोखले, जे माझे उच्च न्यायालयातले ज्येष्ठ सहकारी आहेत, श्री अमित दाभोळकर आणि त्यांचे सहकारी व कार्यकर्ते, व्यासपीठावर इतर मान्यवर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान देण्याची मला संधी मिळाली याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. 1988 का 89मध्ये माझी त्यांची भेट झाली होती. कुठली तरी काहीतरी कायद्याची समस्या होती, त्या संदर्भात कोणाच्या तरी मार्फत त्यांनी मला दूरध्वनी केला होता. नंतर आम्ही उच्च न्यायालयात भेटलो. त्यावेळेला माझा अनुभव कमी होता. नुकतीच वकिलीला सुरुवात केली होती, 4-5 वर्ष झाली होती. आता नेमका काय विषय होता मला माहिती नाही, पण मी म्हटलं की आपण योग्य त्या ज्येष्ठ वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे. म्हणून मी त्याला सांगितलं की आपण मुंबई उच्च न्यायालयातले त्यावेळेचे अतिशय ज्येष्ठ असे कायदेतज्ञ होते श्री M.A. राणे, त्यांना आम्ही जाऊन भेटलो आणि मग त्यांचा सल्ला घेतला होता. त्यांच्याशी जेव्हा आमची मीटिंग झाली, बैठक झाली, तेव्हा मला एकच वाक्य डॉक्टर साहेबांचं आठवतं. त्यांनी असं आवर्जून सांगितलं होतं की माझा श्रद्धेला विरोध नाही, तर अंधश्रद्धेला विरोध आहे. आणि ते वाक्य तेव्हापासून माझ्या मनामध्ये घर करून राहिलेलं आहे. आणि नंतर कधीतरी मी त्यांचा दूरदर्शनवरचा त्यांची मुलाखत पाहिली त्यांची, त्यातही त्यांनी ते वाक्य अधोरेखित केलं होतं. तर अशा मोठ्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ जी व्याख्यान मला आयोजित केलेली आहे, तिथे मला बोलायची संधी मिळाली ही माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची घटना आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की 26 जानेवारी 2025ला भारताच्या राज्यघटनेला 75 वर्ष झाली. या निमित्ताने निरनिराळ्या स्तरांवरती, न्यायालयांच्या स्तरावरती, अनेक महाविद्यालयांमध्ये, इतर अनेक संस्थांनी, महाराष्ट्र बार काउन्सिल सारखी संस्था आहे, अशा अनेक संस्थांनी निरनिराळे कार्यक्रम आयोजित केले. आणि अशा अनेक कार्यक्रमांमध्ये मी भाषणं केली. पण कोणालाही आजचा जो विषय आहे हा विषय घ्यायचा कधी सुचला नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन व भारतीय राज्यघटना याविषयी आपण काहीतरी करावं असं कोणालाही वाटलं नाही. आणि इतर अनेक विषय घेतले गेले. आणि म्हणूनच मला पहिले अनिसचं मला याच्याबद्दल कौतुक करावं असं वाटतं. मला असं वाटतं की डॉक्टर साहेब जे म्हणाले होते की श्रद्धेला विरोध नाही, पण अंधश्रद्धेला विरोध आहे, हे पूर्णपणे घटनेच्या चौकटीत बसतं. आपण घटनेकडे समजा वळलो तर घटनेची प्रस्तावना आहे, त्याला भारत सरकारने जी मराठी प्रत प्रसिद्ध केली घटनेची, त्याला उद्देशिका असं म्हटलेलं आहे. आपण वाचलीत ती खरं म्हणजे घटनेचं जे सार आहे भारताच्या, ते त्या उद्देशिकेत आहे, प्रिएम्बलमध्ये आहे. त्याच्यामध्ये समाजवाद आहे, धर्मनिरपेक्षता आहे, त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, श्रद्धेचं आणि उपासनेचं पण स्वातंत्र्य आहे. आणि आपण जर वाचलं असेल तर घटनेच्या 25व्या कलमामध्ये सुद्धा जे मूलभूत हक्कांच्या जो विषय आहे, ते मूलभूत हक्काचा भाग आहे, त्या 25 कलमामध्ये पण हे स्वातंत्र्य अधोरेखित केलेलं आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल कदाचित की आणीबाणीच्या काळामध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली. आणि त्यातला अनेक भाग आहे हा नंतरच्या आलेल्या निवडणुकीनंतर आलेल्या सरकारने रद्द केला, म्हणजे विधिमंडळाने रद्द केला. अनेक त्यातल्या दुरुस्त्या होत्या, त्या दुरुस्त्या या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्या. पण त्यातल्या एकच चांगली जी बाब होती ती म्हणजे नागरिकांची कर्तव्य, नागरिकांची मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज ऑफ द सिटिझन्स, हे कलम 51A या घटना दुरुस्तीमुळे आपल्या घटनेमध्ये आलं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कलम 25 या घटनेत होतंच मूलभूत हक्कांचं जे प्रकरण आहे, त्यात एक मूलभूत हक्क येतो की धर्माचं आचरण करण्याचा किंवा त्याचा प्रचार करण्याचा मूलभूत हक्क आहे. फक्त आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा जो मूलभूत हक्क आहे, हा हक्क सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांना अधीन राहून असा तो हक्क आहे. अबाधित असा हक्क नाही आहे, अनलिमिटेड असा हक्क नाही आहे तो. या 3 गोष्टी ज्या आहेत ना, सार्वजनिक सुव्यवस्था,
नीतिमत्ता व आरोग्य यांना अधीन राहून तो हक्क दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की राज्य धोरणाची निर्देशक तत्व आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतो. आणि मग पहिलं आहे ते मूलभूत हक्क आहेत, त्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे त्याला राज्य धोरणाची निर्देशक तत्व असं म्हणता येईल. आणि मग 51 हा जो हे जे कलम आलेला आहे त्याच्यामध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य काय आहेत याचा उहापोह केलेला आहे. आणि अनेक कर्तव्य आहेत, त्या कर्तव्यांमधली 3 महत्त्वाची कर्तव्य आहेत. आपल्याला माहिती आहे ही घटना जशी 76 साली आली, म्हणजे जवळजवळ 49 वर्ष झाले. तर माझा अनुभव असा आहे वकील म्हणून आणि त्यानंतर 22 वर्ष न्यायाधीश म्हणून माझा अनुभव असा आहे की त्यातली 3 जी मूलभूत कर्तव्य आहेत त्याचं पालन नागरिक अभावानेच करतात. त्यातलं पहिलं असं आहे टू अवॉइड बाय द कॉन्स्टिट्यूशन अँड रिस्पेक्ट इट आयडियल्स अँड इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे संविधानाचं पालन करणं, संविधानाचे जे आदर्श आहेत त्यांचा सन्मान करणं आणि संविधानाने ज्या काही संस्था निर्माण केलेल्या आहेत त्याच्याविषयी आदरभाव बाळगणं हे पहिलं कर्तव्य आहे. पहिलंच ते 51मध्ये अनेक उपकलम आहेत, त्यातलं पहिलं उपकलम ते आहे. दुसरं महत्त्वाचा उपक्रम असा आहे की पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणं, वने सरोवरे नद्या यांचं संरक्षण संवर्धन करणं आणि सर्व सजीव प्राण्यांसंबंधी करुणा बाळगणं हे एक अतिशय महत्त्वाचं मूलभूत कर्तव्य आहे. आणि तिसरं म्हणजे ते कलम G आहे, कलम H आहे टू डेव्हलप सायंटिफिक टेम्पर, ह्युमॅनिझम, द स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड रिफॉर्म्स. मराठीत त्याचं भाषांतर जे केलेलं आहे, अधिकृत भाषांतर केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जर ते वाचलं तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, मानवतावाद, शोधबुद्धी आणि सुधारणावाद याचा विकास करणे हे मूलभूत कर्तव्य आहे. आणि दुर्दैवाने असं झालेलं आहे की 49 काळामध्ये ही 3 जी मूलभूत कर्तव्य आहेत त्याचा विसर जवळजवळ सगळ्यांना पडलेला आहे. कारण शेवटी आपण पहिल्या कर्तव्याचा पण विचार केला की टू अवॉइड बाय द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेचं पालन करणं आणि घटनेचे जे आदर्श आहेत त्याचा सन्मान करणं हे अतिशय महत्त्वाचं जे मूलभूत कर्तव्य आहे त्याच्याकडे आपण कानाडोळा केलेला आहे. आता घटनेचे आदर्श म्हणजे काय, घटना काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आदर्श म्हणजे काय, त्याच्याकरता आपण उद्देशिका असली तरी ते पुरेसं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये न्याय आहे, म्हणजे न्याय हा न्यायालयात मिळतो तो न्याय नाही आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय त्याच्यापेक्षा खूप मोठा तो न्याय आहे. त्यात निरनिराळे स्वातंत्र्य आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, धर्म स्वातंत्र्य आहे, समानता आहे, संधीची समानता आणि इतर अनेक समानता आहे, बंधुत्वता आहे. आणि सुरुवातीलाच आपण पाहिलं तर नागरिकांचा निर्धार काय होता त्या उद्देशिकेत दिलेला आहे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा नागरिकांनी निर्धार केलेला होता. आता हे सगळे जे आहेत हे आदर्श आहेत आणि त्या आदर्शांविषयी आपण किती आदरभाव बाळगला याच्याविषयी आपण खरोखर कधीतरी एक प्रांजळपणे विचार केला पाहिजे. आणि घटनेचं पालन किती प्रमाणात आपण केलं. मूलभूत हक्क जे आहेत दिलेले आहेत त्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणं ही ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो, जी व्यवस्था आहे, राज्यव्यवस्था आहे, त्याच्याकडे ते घडत असतं. आणि कुठलाही पक्ष सत्तेवर येऊन दे पण ते जे सत्तास्थान असतं किंवा ज्याला आपण व्यवस्था म्हणतो त्या व्यवस्थेचा नेहमीच प्रयत्न असतो की हे मूलभूत हक्क आहेत, विशेषतः घटनेचं 21वा कलम आहे, जगण्याचा हक्क आहे किंवा विचार स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याची कुठेतरी पायमल्ली करण्याचा प्रयत्न ही व्यवस्था करत असते. पण ती व्यवस्था करत असते त्याला आपण करून देतो ते व्यवस्थेला. आणि म्हणूनच काही लोकांना असं वाटतं की आपण ही पायमल्ली केली तरी चालेल. आणि तिथे राज्यघटनेचं पालन करणं हा महत्त्वाचा भाग तिथे येतो की ही जी मूलभूत हक्क दिलेले आहेत ते इतके महत्त्वाचे आहेत कारण ते हक्क जर नसतील तर लोकशाही टिकणार नाही आपल्याकडची. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो की घटनेचं पालन केलं पाहिजे ते पालन आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि दुसरं कोणी पालन करत नसेल त्याला आपण प्रवृत्त केलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं होतं की विशेषतः विचार स्वातंत्र्याची पायमल्ली होते तेव्हा बऱ्याच वेळेला आपण ही गोष्ट लांबून बघतो. आपण त्याच्याकडे किती काय करतो, काही विधायक करतो का हा प्रश्न आपल्याला विचारावा लागतो. आणि म्हणूनच ही मूलभूत कर्तव्य जी आहेत हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि मी
आता मूळ विषयाकडे आपण वळूया की म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. आता आपण पाहिलं तर ते जे कलम आहे, कलम H आहे, क्लॉज H आहे, त्याच्याप्रमाणे नुसताच वैज्ञानिक दृष्टिकोन नाही आहे, त्याच्याबरोबर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर शोधबुद्धी आणि सुधारणावादाचा विकास करणे. शोधबुद्धी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आता वैज्ञानिक दृष्टिकोन जर बाळगायचा असेल तर शोधबुद्धी हवीच, त्याशिवाय कसा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगता येईल आपल्याला. आणि शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, आपण अगदी सोप्या भाषेत सांगायचं ठरवलं तर असं म्हणता येईल की प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवरती तपासून पाहणे किंवा पारखून घेणं म्हणजे हाच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट घटनेच्या 21व्या कलमाविषयी पण थोड्या वेळाने मी बोलणार आहे, कारण थोडंसं हे जे मूलभूत कर्तव्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचं, त्याचा आणि कलम 21चा पण थोडासा संबंध आहे, ते थोड्या वेळाने विस्ताराने सांगणार आहे. सुदैवाने महाराष्ट्रामध्ये डॉक्टर दाभोळकरांबरोबर अनेक अशा व्यक्ती होऊन गेल्या की त्यांनी जे आपले नियत कर्तव्य सोडत नाही, हा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि हा आशावादात थोडंसं तथ्यपणे आपण अनेक व्यक्ती बघतो. आता डॉक्टर दाभोळकरांचं उदाहरण आपल्या समोर आहे, स्वतः डॉक्टर जयंत नारळीकरांचं आपल्यापुढे उदाहरण आहे. पण ते आशावाद असल्यामुळे ते असं म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे वाक्य आहे, पुन्हा एकदा सांगतो की विज्ञान प्रसार व अंधश्रद्धा निर्मूलन याच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की आपल्या सुशिक्षित समाजाला जाणाऱ्या समाजावरही अंधश्रद्धांचा पगडा आहे. सुशिक्षित समाजाचं वैगुण्य ते आपल्याला दाखवत आहे. खूप वर्षापूर्वी मी एक मराठी चित्रपट त्याचा थोडासा भाग पाहिला होता, थोडासा विनोदी होता तो मराठी, थोडंसं न्यायालयाची त्याच्यामुळे खूप अशी थट्टा केलेली होती. त्याच्यात त्या नायकाच्या तोंडी एक वाक्य होतं, ते मला खूप लक्षात राहिलं, त्याचा अनेक वेळा मी वापर करतो. त्यांनी असं म्हटलं होतं, त्या सिनेमाचा त्यांचा तो डायलॉग होता, त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की आपल्याकडे सुशिक्षित समाजाला शिक्षित करण्याची जास्ती गरज आहे. आणि जेव्हा आपण ह्या विज्ञानवादाचा विचार करतो किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करतो तेव्हा ही गोष्ट मला नेहमीच जाणवते. आपण एक डॉक्टर नारळीकरांची पुस्तकं वाचली तर आपल्या लक्षात येईल की त्यांचे विज्ञानविषयक विचार किंवा वैज्ञानिक दृष्टीविषयीचे विचार, अंधश्रद्धा निर्मूलनाविषयीचे त्यांचे विचार हे अतिशय संतुलित आहेत, अतिशय संयतपणे ते विचार त्यांनी मांडलेले आहेत. कुठेही त्यात आक्रस्राळपणा नाही आहे, जे आपल्या डॉक्टर दाभोळकरांच्या पुस्तकातून जाणवतं. कुठे आक्रस्राळपणा त्यांनी केलेला नाही आहे किंवा कुठेही ही जी मंडळी होती, आता नारळीकरांचं उदाहरण देतो, कुठेही त्यांनी अभिनिवेश बाळगलेला नाही आहे की मी विज्ञानवादी आहे किंवा मी माझा दृष्टिकोन वैज्ञानिक आहे किंवा मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सगळ्या जगाकडे बघतो. ह्याच्यावेळी त्यांनी कधी अभिनिवेश बाळगलेला नाही, कारण त्यांना माहिती होतं की त्यांचं ते म्हणजे मूलभूत त्यांचं ते कर्तव्य आहे. आता मी माझं कर्तव्य केलं म्हणून मी माझी पाठ फक्त निघू शकत नाही, कारण ते माझ्याकडनं अपेक्षा असते माझं कर्तव्य करावं, ती त्यांची भूमिका आहे. आणि आपल्याला माहिती असेल की ही त्यांची भूमिका असल्यामुळेच ते आयुक्तासारखी संस्था निर्माण करू शकले, कारण त्यांचं विज्ञानवाद किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनावरती त्यांच्या मनावरती जो पगडा होता, म्हणून अशा संस्था निर्माण होऊ शकतात. आपण कधीतरी वाचलं असेल, मला वाटतं 20 किंवा 21 मेच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक जुना 2008 सालचा एक त्यांनी छायाचित्र छापलं होतं. ते नरेंद्र दाभोळकरांबरोबर डॉक्टर जयंत नारळीकर बसले असं छायाचित्र होतं. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला डॉक्टर नारळीकरांविषयी सांगायचं आहे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय ते शिकायचं असेल तर अशा मोठ्या व्यक्तींकडून आपण शिकलं पाहिजे. त्यांनी असं म्हटलं होतं की फलज्योतिष हे विज्ञान नाही, हे ठासून त्याने सांगितलं होतं. आणि नुसतं त्यांचं मत म्हणून सांगितलं नव्हतं, त्यांनी संशोधन करून सांगितलं होतं. आणि त्यांनी एकच सांगितलं होतं त्याच्यामध्ये की ज्योतिषशास्त्राला वैज्ञानिक आधार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आणि हे सांगताना सुद्धा त्यांनी अतिशय संयतपणे त्यांनी हे सांगितलं होतं. पण मला नेहमी असं वाटतं की ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, ज्या म्हणजे खरे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतात, ते कधीही अभिनिवेश बाळगत नाहीत. हे अनेकांच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. आणि मला वाटतं की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा हा संदेश निरनिराळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या शब्दांमध्ये मला वाटतं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कायम देत आले. दोन्ही आम्ही न्यायाधीशात पण थोडासा एका निकालपत्राचा मला उल्लेख करायचा आहे. असा एक प्रश्न पडतो सगळ्यांना की हे कलम 51 मध्ये लिहिलेले आहे, कर्तव्य आहे प्रत्येकाचं नागरिकाचं की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं. आणि नुसतं वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं असं नाही तर
मगाशी म्हटल्याप्रमाणे की शोधबुद्धीचा विकास करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर आता 51 हे आपल्याला माहिती आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे. एक उदाहरण देतो, आपल्या मूलभूत हक्क असेल, समजा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क आहे, तो हिरावून घेतला तर मी उच्च न्यायालयात जाऊ शकतो आणि रिट ऑफ मॅन्डमच मागू शकतो की या हक्काची अंमलबजावणी करा. पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे, तर त्याच्याकरता मी कोर्टात जाऊन त्याची अंमलबजावणी करा असं सांगू शकत नाही. तर मग आता 51 काय करायचं? तर एक 2002 सालचा एक निकाल आहे सर्वोच्च न्यायालयाचा, ते AIIMS स्टुडंट्स युनियन वर्सेस AIIMS 3 न्यायमूर्तींचा निकाल आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आपण 51 हे कलम वाचलं तर ती नागरिकांची मूलभूत कर्तव्य आहे, शासनाची नाही. पण त्यांनी पुढे जाऊन असं म्हटलं होतं की जर प्रत्येक नागरिकाची कर्तव्य कलम 51A मध्ये लिहिली असतील तर ती कर्तव्य पार पडणं हे शासनाचे एकत्रित कर्तव्य आहे. पण शेवटी शासन व्यवस्था म्हणजे काय असते? नागरिकांनीच निर्माण केलेली व्यवस्था असते, नागरिकच असतात, नागरिकच चालवत असतात. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी असं इंग्लिशमध्ये शब्द असा वापरलेला आहे, ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन इज द कलेक्टिव्ह ड्युटी ऑफ द स्टेट. स्टेट म्हणजे राज्यव्यवस्था. आणि म्हणूनच हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला प्रवृत्त करणे हे पण शासनाचं किंवा शासनाने निर्माण केलेल्या संस्था आहे त्यांचं ते कर्तव्य ठरतं. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायचा आपण म्हणतो, आता तो दृष्टिकोन जर बाळगायचा असेल तर अंधश्रद्धेचा आपल्याला त्याग करायला पाहिजे. म्हणजे मला असंही वाटतं की आपण अंधश्रद्धेचा त्याग करू शकलो नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचं आपलं जे मूलभूत कर्तव्य आहे त्याचं आपण पालन कधीही करू शकणार नाही. आणि त्यात एक महत्त्वाचं आपण गोष्ट अधोरेखित करू इच्छितो मी की हे जे कलम H आहे, कलम H आहे 51A त्याच्यामध्ये 4 गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. त्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, मानवतावाद आहे, शोधबुद्धी आहे. या 3 गोष्टी महत्त्वाच्या एकत्र आलेल्या आहेत. आणि ह्याच्यात एक काहीतरी वेगळा संदेश जातो. आता मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ह्याचा फार जवळचा संबंध आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे शोधबुद्धी नसेल तर आपण मानवतावाद ही संकल्पना कशी विकसित करू शकू? कारण शोधबुद्धी आपल्यात असायला पाहिजे. जी मानवामध्ये खरोखरच आहे, म्हणून तेवढे मोठे शोध लागले, त्याचा आपण वापर करत नाही. आणि म्हणून आपल्या लक्षात असेल की जवाहरलाल नेहरूंनी फार पूर्वीच सांगितलं होतं की विज्ञान ही एकच गोष्ट अशी आहे की ते आपले अनेक प्रश्न सोडवणार आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं की हू कॅन अफोर्ड टू इग्नोर सायन्स. तर म्हणून मला असं वाटतं की आपण 51 कलम जर विचार केला तर आपल्याला सुधारणा जर करायच्या असतील तर त्याच्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगलाच पाहिजे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शोधबुद्धी आपल्याकडे नसेल तर विज्ञानाची कास आपण कशी धरणार हा प्रश्न मला नेहमीच पडतो. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की विज्ञानाचा वापर करणं, विज्ञान आता खूप पुढे गेलेलं आहे. विज्ञानाचा वापर करणं म्हणजे जे लोक विज्ञानाचा वापर करतात, विज्ञानाने जी साधनं दिलेली आहेत त्याचा वापर करतात, याचा अर्थ असा नाही की त्यांना वैज्ञानिक दृष्टी असते. मी गमतीचा भाग म्हणून सांगतो, आता आपल्याकडे अनेक उत्सव होतात, त्या डीजेचा वापर होतो. अतिशय कांठळ्या बसणारे जे नॉईज पोल्युशन रूल्समध्ये जे डेसिबल लेवल दिले आहेत त्यापेक्षा खूप जास्ती त्याची लेवल असते. आणि नुसती त्याची लेवल जास्ती नसते तर आपल्या हादरे बसतात. आता डीजे ही जी काही सिस्टीम आहे ती विज्ञानाने निर्माण केलेली आहे, पण त्याचा आपण वापर केला म्हणजे आपला वैज्ञानिक दृष्टिकोन असतो असं म्हणू शकत नाही. दुसरं उदाहरण मी आपल्याला त्या विषयीचं मुद्दाम देतो. आता आपण अणुशास्त्र, आता अणुशास्त्र हे इतकं विकसित झालं की त्यातून ते एक अणुबॉम्ब निर्माण करण्याची क्षमता निर्माण झाली. आता अणुबॉम्ब ही विज्ञानाची निर्मिती आहे, पण अणुबॉम्बचा वापर करणं, ज्यांनी वापर केला त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन होता असं म्हणणं अशक्य आहे. त्यामुळे विज्ञानाचा वापर करणं, जे वापर करतात त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन असतोच असं नसतं. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि कारण शेवटी आहे ना त्या कलम 51 वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे मानवतावाद पण आहे. जर आपण विज्ञानाचा वापर हा मानवतेच्या विरुद्ध करायला लागलो तर जे वापर करतात त्यांना वैज्ञानिक दृष्टी होती असं आपण म्हणू शकत नाही. कारण शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोन कशा करता पाहिजे, ते तत्वज्ञान काय आहे की त्याचा वापर हा
मनुष्य संहाराकरता किंवा मनुष्याला काहीतरी नुकसान होईल अशा करता वापर करता येत नाही. तो विकासाकरता त्याचा वापर केला गेला पाहिजे. आणि एका गोष्टीचं एक आवर्जून गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. मला वाटतं ते नारळीकरांच्या विचारातून किंवा डॉक्टर दाभोळकरांच्या विचारातून कुठेतरी त्याचा उल्लेख आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन जेव्हा बाळगला पाहिजे असं म्हणतो तो म्हणजे काही धर्मविरोध होत नाही. कारण आपण पाहिलं तर कोणत्याही धर्मात सुधारणावाद हा होताच. आता महाराष्ट्रात आपली जी संत परंपरा आहे ती संत परंपरा अगदी गाडगे महाराजांपर्यंत ती संत परंपरा होती. त्यांनी शेवटी सुधारणावादच सांगितलेला आहे. आता गाडगे महाराजांची आपण काही प्रवचन ऐकली तर आपल्याला दिसेल त्यांचाही कुठेतरी वैज्ञानिक दृष्टिकोन होता. आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन वापरून त्यांनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला की समाज आपला सुधारला पाहिजे. आपल्या ज्या धार्मिक संकल्पना आहेत त्या आपण सुधारल्या पाहिजे. तर मला नेहमी असं वाटतं की ज्या धार्मिक संकल्पना आहेत तर शेवटी आपण विचार केला. आपण कसं आहे की दाभोळकर साहेब नेहमी म्हणायचे की श्रद्धेला विरोध नाही, अंधश्रद्धेला विरोध आहे. जोपर्यंत मानवजात अस्तित्वात आहे तोपर्यंत हे धर्म राहणार आहे, श्रद्धा राहणार आहे, याचा आपण स्वीकार करायला लागतो कधीतरी. आता मी नास्तिक आहे, मी नास्तिक असेल पण म्हणून मी असं म्हणू शकत नाही की जे श्रद्धा बाळगतात म्हणजे धर्मावर किंवा देवावर श्रद्धा बाळगतात ते वाईट आहे असं म्हणू शकत नाही मी. पण आपण जर इतिहास पाहिला तर आपल्याला असं वाटतं की अनेक वेळेला जे धर्म परंपरेचा भाग होते असे अनेक व्यक्ती होता की ज्यांनी कुठेतरी त्यांच्या मनात कुठे विज्ञानविषयक विचार होते म्हणून त्यांनी धर्मामध्ये सुद्धा परिवर्तन करायचा अनेक वेळा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच असंही आपल्या लक्षात येतं की धर्मामध्ये पण काही परिवर्तन झालेली आहेत. जी घटनेला अभिप्रेत असते किंवा जी आपल्याला अभिप्रेत असते सुशिक्षित माणसाला की जेवढी परिवर्तन व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाही आहे. तर म्हणून मला नेहमी असं वाटतं की विज्ञानविषयक दृष्टिकोन बाळगणं ही काही असं धर्माच्या विरुद्ध आपण काही करतो असं होत नाही. कारण जसा काळ बदलला तसं विज्ञानाचं महत्त्व वाढत गेलेलं आहे. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट आता आपल्याला विज्ञानाच्या कसोटीवरती पारखून पाहावी लागते. एक आपल्याला माहिती असेल का त्या मगाशी घटनेच्या कलम 21 बद्दल उल्लेख केला त्याच्याबद्दल थोडासा मी उहापोह करतो. आपल्याला माहिती असेल की हा अधिकार काय आहे घटनेच्या 21 आपल्याला वाटतं राईट टू लाईफ आहे. आता राईट टू लाईफ म्हणजे काय नुसतं जगण्याचा अधिकार नाही आहे. तो इंग्रजीमध्ये सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की तो माणूस म्हणून अतिशय समृद्ध असं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. म्हणजे तो अधिकार नुसता जिवंत राहायचा अधिकार नाही आहे. आणि सन्मानाने राईट टू लिव्ह डिग्निफाईड लाईफ हा घटनेच्या 21व्या कलमाचा भाग आहे. सन्मानाने जगता आलं पाहिजे, सन्मानाने जगण्याचा तो अधिकार घटनेने मूलभूत अधिकार आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की पर्यावरण हा जो विषय आहे मी मगाशी उल्लेख केला की पर्यावरणाचं संवर्धन करणं त्या संरक्षण करणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे. परंतु घटनेचा 21वा जे कलम आहे त्या कलमाची जी विस्तृत व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने केली त्यात असंही म्हटलेलं आहे की प्रदूषणमुक्त वातावरण राहणं हा घटनेच्या 21व्या कलमाने प्रत्येक नागरिकाला अधिकार प्रत्येक माणसाला दिलेला आहे. आपण एक लक्षात येईल घटनेच्या 21व्या कलमामध्ये आपल्याला माहिती आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, भारतात फिरायचं स्वातंत्र्य आहे. ती स्वातंत्र्य नागरिकांना दिलेली आहेत. पण आपण घटनेचं 21वा कलम पाहिलं तर ती नागरिकांपुरती मर्यादित नाही आहेत. या भारत देशामध्ये जे जे कोण आहेत त्यांना ते स्वातंत्र्य उपलब्ध आहे. तर त्यामुळे प्रदूषण मुक्त वातावरणात राहण्याचा अधिकार या घटनेच्या 21व्या कलमात आहे. आणि म्हणूनच जर पर्यावरणाचं संरक्षण केलं नाही, संवर्धन केलं नाही तर तो मूलभूत अधिकार आपण कसा त्याचा आपण उपभोग कसा घेणार. आणि मला नेहमी असं वाटतं की जेव्हा आपण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धनाचा विचार करतो त्याच्याशी वैज्ञानिक दृष्टिकोन हा अतिशय निगडीत आहे. कारण शेवटी पर्यावरणाचं ज्याचा आपण प्रचंड प्रमाणात ऱ्हास करतोय त्याचं संवर्धन आणि संरक्षण करायचं असेल तर ते विज्ञानाचीच कास धरावी लागते. वैज्ञानिक दृष्टिकोन त्याकडे ठेवावा लागतो आपल्याला की एखादा तलाव असेल तलावाचं महत्त्व किती आहे किंवा एखादी नदी असेल की ज्याचं पाणी पिण्याचा वापर अनेक खेड्यापाड्यातले लोक करत असतात. प्राण्यांना त्याचा वापर होत असतो प्राणी पिण्याकरता. तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगल्याशिवाय आपण ह्या पर्यावरणाचं संवर्धन कसं करणार. कारण कुठलाही एखादा तलाव असेल
किंवा एखादं वन असेल, जंगल असेल, त्याचं संवर्धन करायचं म्हणजे शेवटी विज्ञानाचीच कास धरावी लागते. बॉटनिस्ट आहेत त्यांचा आपल्याला सल्ला घ्यावा लागतो, एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत त्यांचा सल्ला घ्यावा लागतो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी अतिशय निगडीत आहेत की पर्यावरण आपल्याला सांभाळायचं असेल तर आपल्याला विज्ञानवादी दृष्टिकोन हा आवश्यक आहे. कारण जर आपल्याला विज्ञानवादी दृष्टिकोन आपण बाळगला तरच आपल्याला महत्त्व कळेल की एक वृक्ष पाडणं म्हणजे पर्यावरणाचं किती नुकसान आहे. त्याच्या मागे एक वैज्ञानिक भूमिका आहे, विज्ञानाची भूमिका आहे की जे वृक्ष असतात त्या वृक्षातून आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो, प्राणवायू मिळत असतो. तर अशी अनेक जर झाडं पाडली तर त्याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर काय होईल, माणसाच्या आरोग्यावर काय होईल. आता हा सगळा जो विचार आहे हा विचार विज्ञानानेच दिलेला आहे आपल्याला. आणि म्हणून मी नेहमी असं सांगतो की पर्यावरण हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. नेहमी मी सांगतो की पर्यावरण आपल्याला जर सांभाळायचं असेल तर त्याच्याकरता विज्ञानवादी दृष्टिकोन हा अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जर विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगला नाही, आपलं जे कर्तव्य आहे ते केलं नाही, किंवा आपण जर शोधबुद्धी आपण विकसित केली नाही तर आपण पर्यावरणाचं पण संरक्षण करू शकणार नाही. आणि पर्यावरणाचा जेव्हा ऱ्हास होतो, आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो नागरिकांना मूलभूत हक्क दिलेला आहे घटनेच्या 21व्या कलमाखाली की प्रदूषणमुक्त जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे, तो अधिकार जर आपल्याला त्याची अंमलबजावणी करायची असेल तर आपल्याला विज्ञानाची कास आणि वैज्ञानिक दृष्टीची कास ही आपल्याला धरावीच लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की घटनेच्या 21व्या कलमाप्रमाणे सन्मानपूर्वक जगणं हा जर आपल्याला हक्क दिला असेल तर मला असं वाटतं. आणि त्यातली दुसरी एक बाजू आहे त्यातून आपल्याला सांगायची की सन्मानपूर्वक जगणं म्हणजे काय. एका मी निकालपत्रात म्हटलेलं आहे की आपल्याला नुसतं सन्मानपूर्वक नाही तर आपल्या अर्थपूर्ण असं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे घटनेच्या 21व्या कलमाप्रमाणे. तर चांगलं साहित्य असेल, चांगले विचार आपल्याला वाचायला मिळाले, एखादी कलाकृती आपल्याला बघायला मिळाली, एखादी हास्यचित्र आपल्याला बघायला मिळाली, किंवा स्टँडअप कॉमेडियन असतात त्यांचा आपण शो पाहिला तर आपलं आयुष्य समृद्ध होत असतं. समृद्धपणे जगण्याचा 21व्या कलमाचा अधिकार आहे, तो आपल्याला तिथून मिळत असतो. आणि तर म्हणून मला असं वाटतं आपल्या समृद्ध आयुष्य जगण्याचा अधिकार जो दिलेला आहे तो अधिकार परिपूर्ण करण्याकरता आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा लागेल आणि शोधबुद्धीचा विकास करावा लागेल. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे शोधबुद्धी आपल्या संतांकडे होती, धर्मसुधारकांकडे होती. आणि मला असं वाटतं की धर्मामध्ये पण सुधारणा व्हायची असेल तर ती शोधबुद्धी पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की देवावर श्रद्धा ठेवून पण अंधश्रद्धा न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगता येतो. आपण जर इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की अनेक शास्त्रज्ञ होते ते काही नास्तिक नव्हते, त्यांची श्रद्धा होती, पण त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं म्हणजे काय कळलं होतं आणि त्यांनी शोधबुद्धीचा विकास त्यांनी केलेला आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की ही जी मूलभूत कर्तव्य आहेत म्हणजे राज्यघटनेचं पालन करणं किंवा राज्यघटनेचे आदर्श निर्माण केले आहेत त्याचा आदर करणं, किंवा पर्यावरणाचा आदर करणं, किंवा हा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं त्याचा आदर करणं, हा एक समाजाच्या उद्धाराचा मार्ग आहे. कारण शेवटी कसं आहे की आजच्यापेक्षा आज जो समाज आहे त्यापेक्षा आपल्याला प्रगत आणि प्रगल्भ समाज जर हवा असेल तर त्याचा मार्ग एकच आहे की आपण शासन यंत्रणेकडनं आपण अपेक्षा करणं अगदी रास्त आहे की त्यांनी आमच्या मूलभूत हक्कांवर पायमल्ली करता उपयोगी नाही, त्याने त्यांची कर्तव्य केली पाहिजे. पण जर नागरिकांनी त्यांची कर्तव्य केली घटनेच्या 51 मध्ये जी दिलेली कर्तव्य, तरच आज जो समाज आहे त्याच्यापेक्षा जास्ती प्रगल्भ समाज आपल्याला बघायला मिळेल. आणि मग त्यात सगळं येतं त्याच्या आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला समतेशी त्याचं नातं आहे की मग आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जर बाळगला तर मग माणसामध्ये जाती कशा निर्माण होऊ शकतात, धर्म कसे निर्माण होऊ शकतात, किंवा जातीवरती आपण असमान वागणूक कशी देऊ शकतो. कारण हे विज्ञानात कुठेच लिहिलेलं नाही, सगळी माणसं एकच आहेत, मनुष्य जात ही एकच आहे. तर हा जो विज्ञान विषयक दृष्टिकोन आहे तो आपण बाळगला तर त्याची व्याप्ती खूप आहे. त्याची आपण सामाजिक चळवळीत त्याचा उपयोग आहे. आपण समाजाकडे कुठल्याही दृष्टीने समाजाच्या उद्धाराचा विचार करायला लागलो तर ती वैज्ञानिक दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे आपण विचार केला तर आपली खात्री पटेल. आणि शेवटी कसं आहे माहिती आहे का की मला असं वाटतं
की आज हा महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन. असं मला वाटतं की ह्या विषयावरती खूप चर्चा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण फक्त विज्ञानाने निर्माण केलेली साधनं जी आहेत, आपला मोबाईल फोन असेल तर ही व्यवस्था आहे, ध्वनी शेकवा, हे सगळं विज्ञानाने निर्माण केलेलं आहे. आणि ज्यांनी हे निर्माण केलं त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणून निर्माण केलं, त्याचा आपण वापर करतो, पण आपण वैज्ञानिक दृष्टिकोन विसरतो. किंवा प्रत्येक गोष्ट विज्ञानावरती तपासून घेतली पाहिजे हे महत्त्वाचं तत्व आहे, आपण विसरतो. आपण फक्त विज्ञानाचा उपयोग करून घेतले. तर समृद्ध जगण्याकरता नुसता विज्ञानाचा उपयोग करून चालणार नाही, आपण ती दृष्टिकोन बाळगला पाहिजे. आणि मला असं वाटतं की शेवटी कसं आहे की मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं आपल्याला की हा नुसता विचार नाही आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हा विचार नाही, कारण ते घटनेने दिलेला आहे. असं नाही आपण म्हणू शकत की हा विचार चुकीचा आहे, घटना चुकीची आहे असं म्हणू शकत नाही. आणि एखाद्या व्यक्तीला म्हणायचं असेल की घटनेचं एखादं कलम चुकीचं आहे, त्याला एकच मार्ग आहे, म्हणजे न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागतो आणि हे बेकायदेशीर आहे म्हणून जाहीर करून द्यावं असं मागणी करावी लागते. त्यामुळे मला असं वाटतं की हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो विषय आहे तो आपल्याला स्वीकार करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि ह्याचा आपल्याला खऱ्या अर्थाने याचा जर आपल्याला प्रचार करायचा असेल किंवा याचं महत्त्व पटवून द्यायचं असेल तर आपल्याला लहान मुलांकडे जावं लागेल, शाळा आणि कॉलेजांमध्ये आपल्याला जावं लागेल. आपण 50 वर्षात किंवा 60 वर्षाच्या माणसाला सांगितलं की तुम्ही आता विज्ञानविषयक दृष्टिकोन बाळगा किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा किंवा तुम्ही शोधबुद्धी विकसित करा, ते होणार नाही. त्यामुळे त्या जी मुलं आहेत त्या मुलांकडे आपल्याला जायला पाहिजे. आणि आज मी आपल्याशी बोलतोय, माझा हेतू एवढाच आहे की याविषयी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि हे घटनेत लिहिलेलं आहे ते कुठेतरी पुढेपर्यंत पोचवलं पाहिजे. नुसतं ते घटनेच्या पुस्तकात राहून चालत नाही. आणि मी जे विचार मांडले ते माझे वैयक्तिक विचार आहेत. जसं माझी काही निकालपत्र चुकीची असू शकतात की ते विचार पण चुकीचे असू शकतील, पण मला सांगण्याचा हेतू असं आहे की याच्यावर आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि मला नेहमी असं वाटतं की एखादी व्यक्ती जेव्हा एखादे विचार मांडते, डॉक्टर दाभोळकरांनी मांडलेले अगदी महात्मा गांधीपासून लोकमान्य टिळकांपासून पाहिले त्यांनी विचार मांडले. गोपाळ गणेश आगरकर करताना आपण जेव्हा विवेकबुद्धीचा विचार करतो, आता विवेकबुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचं फार जवळचं नातं आहे. तर आपण विवेकबुद्धी वापरून केलेलं लिखाण हे या पुण्यात झालेलं आहे, गोपाळ गणेश आगरकरांनी केलेलं आहे. ते या सगळ्या मंडळींनी विचार प्रवर्तक केलेलं लिखाण केलेलं आहे. आता महात्मा गांधींचा काही विचार काही लोकांना पटणार नाही आणि पटावा असंही नाही आहे, कारण शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण मला नेहमी असं वाटतं की कोणीही जे विचार मांडले जातात ते विचार चुकीचे आहे हे सांगण्याचा पण प्रत्येकाला अधिकार आहे. पण नेहमी मला असं वाटतं की त्या विचारांचा प्रतिकार हा फक्त विचारांनी करावा लागतो. आणि तेच तर आपल्या लोकशाहीचं मर्म आहे, तेच तर घटनेचं 19(1) कलम आहे, त्याचं ते मर्म आहे की विचारांचा विचार हा विचारांचा मुकाबला विचारांनी करावा लागतो. आणि शेवटी एवढे सुशिक्षित मंडळी आपण इथे जमलेले आहात, बरेचसे लोक अनिष्ट काम करतात, तर आपल्याला शेवटी विचार पसरवायचा आहे लोकांपुढे. आणि तो विचार जो पसरवायचा आहे तो घटनेत लिहिलेला विचार आपल्याला त्याचा प्रसार करायचा आहे. तर मला असं वाटतं की आपण अशा तऱ्हेने काम करत राहिलो आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावरती आपण भर दिला, शोधबुद्धीवरती भर दिला, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने डॉक्टर दाभोळकरांची आपल्याला स्मृती जागवता येईल. मला एवढंच सांगायचं, याच्या पलीकडे काही सांगायचं नाही आहे. आज ही मला आपल्याला संधी दिली त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येने रविवारी संध्याकाळी इथे आलात आणि माझे चुकीचे किंवा बरोबर विचार ऐकून घेतले, शांतपणे ऐकून घेतले, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. आभार न्यायमूर्ती अभय ओक सरांनी आपल्या व्याख्यानामध्ये नागरिक आणि शासनाने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे एकत्रित कर्तव्य आहे याचा दाखला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून त्यांनी दिला. आणि त्याचं एक खूप महत्त्वाचं स्टेटमेंट त्यांनी आत्ता आपल्या या व्याख्यानामध्ये केलं. वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्मविरोधी अजिबात नाही. प्रत्येक धर्मामध्ये सुधारणावाद आहे, त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म सुधारणेसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा भारतीय राज्यघटनेमध्ये आहे, त्यामुळे तो चुकीचा आहे असं कुणी मानू नये. तो चुकीचा मानला तर आपल्याला घटनासुद्धा चूक आहे असं म्हणावं लागेल. अत्यंत वैचारिक मार्गदर्शन अगदी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची आम्हाला आठवण झाली. डॉक्टरसुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन हा विषय आम्हाला सांगताना, लोकांच्यापर्यंत पोचवताना भारतीय राज्यघटनेचा खूप चांगला उपयोग करून
लोकांच्यापर्यंत हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार पोचवायचे. यानंतर मी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती हेमंत गोखले सर हे आहेत. आपल्या सर्वांना माहीत असेल की मागच्या वर्षी आपण एक त्यांचं व्याख्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बंधुत्वाविषयी विचार हे घेतलं होतं आणि मागच्या 2 महिन्यापूर्वीच त्याची एक छोटी पुस्तिका मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं प्रकाशित केली. तुम्हा सर्वांना सांगायला मला आनंद वाटतोय की एका महिन्यामध्ये या पुस्तिकेच्या 2 आवृत्त्या निघाल्या आणि आता दुसरी आवृत्तीसुद्धा पूर्ण संपलेली आहे. काही दिवसातच आम्ही ती 3री आवृत्ती प्रकाशित करतो. तर असे हे हेमंत गोखले सर आज आपल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा परिचय करण्याचं काम मी फारुख गवंडे यांना देतो. सरांची प्रसिद्ध झालेली हीच ती पुस्तिका आणि यातीलच सरांचा परिचय. हेमंत गोखले सर हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त होण्यापूर्वी ते अलाहाबाद आणि मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. मुंबई आणि अहमदाबाद उच्च न्यायालयातही त्यांनी काही काळ न्यायमूर्ती म्हणून काम केले आहे. श्री गोखले यांचा जन्म 10 मार्च 1949 रोजी बडोदा येथे झाला. मुंबई येथील बालमोहन विद्यामंदिर या ठिकाणी आणि शासकीय विधी महाविद्यालय मुंबई विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात MA संविधानिक आणि आंतरराष्ट्रीय कायद्यात LLMची पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. मुंबई विद्यापीठात LLM परीक्षेत प्रथम क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे. 1971 साली गोखले हे स्वयंसेवक म्हणून बांगलादेशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील निर्वासितांच्या मदतीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी साधना साप्ताहिकामध्ये 10 लेख लिहिले होते. त्यानंतर 1920 साली ते पुन्हा बांगलादेशला व्याख्यानानिमित्त गेले. त्यावेळी त्यांनी साप्ताहिक साधनामध्ये 10 लेख लिहिले. अशा या लेखांचे संकलन असणारे विप्लवी बांगला सोनार बांगला हे गोखले सरांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. गोखले सर हे मद्रास हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हायकोर्टात त्यांच्या कारकिर्दीमध्ये उभारला गेला. तरुणपणी युवक क्रांती दलाचे कार्य करणाऱ्या न्यायमूर्ती हेमंत गोखले सर यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे सत्य आम्हा मनी नवे गबाळ्याचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे व्हावीसी बरे असे गोखले सर हे स्पष्ट वक्ते. मी गोखले सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाचं मनोगत व्यक्त करावं, मांडणी करावी. आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करावे. मंडळी म्हणजे न्यायमूर्ती ओक आणि मी सोडून ही सर्व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं सातत्याने काम करणारी मंडळी आहे आणि आपल्यामध्ये अनेक आहेत की जे या विषयावरती सतत कार्यरत राहिलेली आहे. डॉक्टर दाभोळकरांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त आपण इथे जमलो आहोत. न्यायमूर्ती अभय ओक यांचं आपण भाषण ऐकलं. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय राज्यघटना. मला अध्यक्ष म्हणून बोलावलेलं असल्यामुळे मला थोडक्यातच माझे विचार मांडले पाहिजेत, कारण माझं भाषण हे मुख्य भाषण नाही. त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं त्याप्रमाणे आपल्या राज्यघटनेचं कलम 51A आणि त्याचं सब आर्टिकल H ह्याच्यामध्ये सायंटिफिक टेम्पर, ह्युमॅनिझम आणि स्पिरिट ऑफ इन्क्वायरी आणि रिफॉर्म हे वाढवणं हे आपल्या फंडामेंटल ड्युटीजचा एक भाग आहे. आणि त्यांच्या भाषणातली मला सगळ्यात आवडलेली गोष्ट ही की त्यांनी जे सांगितलं की लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आज आणि वैज्ञानिक दृष्टीत नाही, एकूण जे आपल्या राष्ट्रघटनेमधले जी मूल्य दिलेली आहेत, समता, बंधुता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्ष भावना, ही लहान मुलांमध्ये
आवश्यक आहे. कारण मोठी माणसं या बाबतीत कामातून गेलेली आहेत. त्यांना आता काही सांगून काय उपयोग होईल अशातली परिस्थिती राहिलेली नाही. दुर्दैवी आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जयंत नारळीकरांचा उल्लेख केला. त्यांनी संबंध आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवण्याचं कार्य केलं. आज हे काम आपण आपापल्या परीने पुढे नेणं आवश्यक आहे. डॉक्टर दाभोळकरांनी विवेकवादाचा सतत पुरस्कार केला. ते गेल्यानंतर का होईना पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा झाला. कायदा झाला तरी आपण मध्यंतरी टी व्हीवरती पाहिलं एक मंत्री कशा प्रकारची पूजा करत होते. तेव्हा ही सगळी प्रवृत्ती आपल्यामध्ये प्रचंड आहे. आणि महाराष्ट्राचं आपण फार कौतुक करतो की आपण पुरोगामी आहोत वगैरे वगैरे. तसा काही तो नाही आहे. म्हणजे पूर्वी असला तर माहीत नाही, आता तर राहिलेलाच नाही आहे. आपण बघा इतिहासामध्ये आगरकर विवेकवादी होते, त्यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढण्यात आली. रधो कर्वे ज्यांनी संतती नियमन वगैरे या संदर्भामध्ये कार्य केलं, त्यांच्यावरती ते त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याविरुद्ध खटले चालू राहिले. आणि डॉक्टर दाभोळकरांचं तर आपण खून केलं आणि त्याच्यानंतर कॉम्रेड पानसरेंचाही खून केला. तेव्हा ही महाराष्ट्राची प्रवृत्ती आहे. आणि आज ज्या प्रकारे अल्पसंख्यक अल्पधर्मीय व्यक्तींना ज्या प्रकारे त्रास देण्यात येतो आहे, ही सुद्धा म्हणजे केवळ तुम्ही अमुक धर्माचे आहात म्हणून तुम्हाला त्रास द्यायचा, हे सुद्धा वैज्ञानिक दृष्टीच्या विरुद्ध आहे. मला माझा धर्म पाळण्याचा अधिकार आहे, तुम्हाला तुमचा धर्म पाळण्याचा अधिकार आहे. आपण वाचलं असेल परवा जामनेरला एका तरुण मुलाचा केवळ तो कुठल्या तरी धर्माचा आहे म्हणून त्याचा खून करण्यात आला. हे कुठल्या वैज्ञानिक दृष्टीमध्ये बसतं? समतावादी विचार घटनेमध्ये लिहिलेला आहे, तो आपण कुठे पाळतो? तेव्हा वैज्ञानिक दृष्टीचा विचार करताना आपल्याला हा विवेकवादाशी जोडून आपल्याला पुढे जायला पाहिजे. मी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांसंदर्भात बंधुत्व विषयाचं ते म्हणजे व्याख्यान दिलं होतं. त्याचं माझे मित्र राहुल थोरात यांनी पुस्तिका काढली. त्यांनी सांगितलं, मी डॉक्टर आंबेडकरांचं एक वचन फक्त आपल्याला सांगतो आणि माझं भाषण थांबवतो, कारण माझं भाषण हे काही मुख्य भाषण नाही. 1916 साली डॉक्टर आंबेडकरांनी जे पहिलं जातीच्या प्रश्नासंदर्भामध्ये जो लेख लिहिला आणि नंतर 1935 साली सुद्धा नंतर जातपात तोडक मंडळासमोर त्यांनी भाषण जे दिलं नाही ते आता सगळं सर्वांना उपलब्ध आहे. पण ते 16 साली लिहिलेलं जे भाषण आहे त्यात ते म्हणतात की शास्त्राच्या कक्षेत भावनेला हद्दपार केले पाहिजे आणि वस्तुनिष्ठ भूमिकेतून गोष्टींचा निवाडा केला पाहिजे. माझ्या बाबतीत म्हणायचे तर या विषयावरती माझा जो विचार आहे, माझा जो दृष्टिकोन आहे, तो सकारात्मकरित्या कोणी जर उद्ध्वस्त केला तर मला आनंद होतो. म्हणजे हे सुद्धा ते लिहित आहे की मी मांडतो आहे ते तुम्ही स्वीकारावं, पण तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही वैचारिक पद्धतीने त्याचा विरोध करा आणि तो उद्ध्वस्त करा. तेव्हा अशा प्रकारची प्रगल्भता आपल्या महाराष्ट्रातल्या विचारवंतांमध्ये, समाजसुधारकांमध्ये होती, आज आपल्यामध्ये राहिलेली नाही. आज आपण आपली राष्ट्रघटना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचा विचार करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि न्यायमूर्ती हे खरोखरच अभिनंदनाला पात्र आहेत. त्यांनी वेळ निवृत्त झालेले असले तरी ते आपापल्या परीने कार्यरत आहेत आणि आज वेळ काढून ते इथं आले आहेत. आपण सर्व एवढी मंडळी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आले आहेत ह्याची मला जाणीव आहे. आणि अर्थातच डॉक्टर दाभोळकरांच्याबद्दल आपल्या मनात कृतज्ञता आहे, त्यांच्या विचाराबद्दल तुमच्या मनात आदर आहे, म्हणून आपण सर्वजण आलेला आहात. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला आलात आणि आयोजकांचेही आभार मानतो. त्याने मला केवळ
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुख्य वक्ते आहेत, म्हणून दुसरे एक संयुक्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अध्यक्ष असावे म्हणून मला बोलावलेलं आहे. त्याच्या पलीकडे माझा इथं काही फारसा रोल नाही. आपल्या सर्वांचे आणि आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद गोखले साहेब. अत्यंत समर्पक पद्धतीनं आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं. यानंतर एक सूचना आहे. येत्या 20 ऑगस्टला डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतिदिनी याच सभागृहामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती ग्रंथमालेचं प्रकाशन कार्यक्रम घेतलेला आहे. ज्येष्ठ IPS अधिकारी मीरा चड्डा बोरवणकर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमासाठी JUचे प्राध्यापक शरद बालसकर सर आहेत. याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतोय. यानंतर आभार प्रदर्शन पुणे शाखेचे कार्यकर्ते श्रीपाल ललवाणी करतील आणि आभार प्रदर्शनानंतर हम होंगे कामयाब हे गीत आपण सर्वांनी उभं राहून एक साथ म्हणायचं आहे. नमस्कार. आभार प्रदर्शनापूर्वी एक सूचना करू इच्छितो की आमचं अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र जे निघतं त्याची वार्षिक वर्गणी फक्त 300 रुपये. तिथं बाहेर जे काउंटर लावलेले आहे तिथे वर्गीत आपल्याला लगेच पोहोच मिळेल आणि हे अंक बायपोस्ट आपल्याला घरी मिळतात. तर जे वार्तापत्राचे वर्गणीदार नाहीत त्यांनी वर्गणी करून वार्तापत्राचं वर्गणीदार व्हावं असं मी आवाहन. दुसरी गोष्ट अशी की पुण्यामध्ये दर सोमवारी संध्याकाळी 6 वाजता अंधश्रद्धा साप्ताहिक बैठक ते शनिवार पेठेत साधना मीडिया सेंटरमध्ये होत असते. ज्यांना त्याविषयी कुतूहल सर्वांचं म्हणजे फक्त सदस्य ती यायला पाहिजे असं नाही, सर्वांसाठी ती ओपन असते. तेव्हा मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की ज्यांना जेव्हा दरम्यान तुम्ही सोमवारी संध्याकाळी 6 वाजता आवर्जून मिटिंगला या. या मिटिंगमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आपली चर्चा होती, आपण आपली मतं मांडू शकता. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी दर सोमवारी या मिटिंगला येत जावं. या कार्यक्रमाला न्यायमूर्ती अभय ओक यांनी त्याचा कसा संबंध आहे आणि संविधानाशी ते कसं जोडलेलं आहे याचा. तसेच न्यायमूर्ती गोखले जरी म्हटले की दुसरा न्यायमूर्ती पाहिजे म्हणून मला बोलवलं, ते तसं नाही आहे. न्यायमूर्ती गोखले सर हे कायम आमच्याशी जोडलेले. याच्या अगोदर पण आम्ही त्यांचे कार्यक्रम घेतले आणि राऊत थोरातांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या पुस्तिकेचंही आपण प्रकाशन केलेले आहे. त्यांनी आमच्या विनंतीला लगेच होकार दिला त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन, मनपूर्वक आभार. नेमकी सरांविषयी यांनी सांगितलंच आहे की त्यांनी गेले 11 वर्ष हा खटला लढवला आमच्यासाठी. तर त्यांचे तर आम्ही कायम ऋणी आहोतच, कारण एक कायदेशीर बाब लढवणं सोपं काम नव्हतं. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. याशिवाय खरं प्रेक्षकांमध्ये अनेक मान्यवर आहेत, पण सगळ्यांचा नामोल्लेख करणं वेळेअभावी शक्य नाही आहे. पण तरीसुद्धा अनेक समविचारी संघटनांचे कार्यकर्ते आज येथे उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. त्याशिवाय आमचे अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या गावातून इथं आलेले आहेत, जे डॉक्टर दाभोलकरांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलेले आहे. असे अनेक कार्यकर्ते आज उपस्थित आहेत. त्या सर्वांचे आभार. त्याशिवाय आपण रविवारी संध्याकाळची वेळ असून एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला, आपणा सर्वांचे पण मनपूर्वक आभार. आणि हे सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्रसेवा दलाचे साने गुरुजी स्मारकाचेही आभार. यानंतर हम होंगे कामयाब हे गाणं होईल आणि त्यानंतर कार्यक्रम संपेल. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. राजू इनामदार वर या. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. हम चले